आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी निवडीच्या वक्तीमाला कार्यक्रम झाला. पक्ष फुटल्यानंतर या सातारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने चव्हाण साहेबांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि पवारसाहेबांचा विचार करणारा सातारा होता, तो काही कालावधीमध्ये आपण जर बघितला असेल तर ओढाझोडा या संस्कृतीमुळे या ठिकाणी या सातारा जिल्ह्यातला असलेला सुसंस्कृतपणा आणि राजकीय जळका होता तो खालावला होता. ही परिस्थिती पाहायला मिळाल्यानंतर सामान्य लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची नाराजगी आणि चीड आहे आणि या संदर्भामध्ये परत पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करून आम्ही कामाला सुरुवात केली. आज काही जिल्हाध्यक्ष आणि यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. आता महिनाभरामध्ये आम्हाला पक्ष संघटना बांधण्याच्या बाबतीमधला पिरियड दिलेला आहे. साधारणतः जूनच्या अखेरपर्यंत सगळ्या तालुक्यामध्ये पक्ष बांधला जाईल. त्यामध्ये वजनदार नेता नसला तरी सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यायची आणि त्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देत असताना भविष्यकाळामध्ये ज्या निवडणुका लढवायच्या त्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून अशा प्रकारचं नियोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही एक शब्द दिलेला आहे की 2029चं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणुका लढवू, पण त्या निवडणुकीला सत्तांतर होईल हा माझा आत्मविश्वास आहे. आणि तो सत्तांतर झालं की जे कार्यकर्ते आता लढत आहेत त्यांना साधारणतः त्यांना महत्त्व दिलं जाईल असा विश्वास दिलेला आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं पक्ष संघटना परत पूर्वीसारखी मजबूतीने तुम्हाला पाहायला मिळेल. काही सूचना कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून साधारणतः 27 तारखेला सर्व जिल्ह्यामधल्या तालुक्यामध्ये आमचे सगळे पदाधिकारी त्या तालुक्याचे जातील. सध्याच्या असलेल्या महागाई, त्याचबरोबर आत्महत्या, त्याच्यानंतर असलेल्या साखरेच्या व निर्यातबंदी, कांद्याची निर्यातबंदी, शेतकऱ्यांच्याबद्दल असलेल्या अडचण, दुष्काळाची परिस्थिती, सरकारला आलेलं अपयश, त्याच्याचबरोबर या ठिकाणची महागाई, युद्धजन्य परिस्थितीवर सरकारला नियोजन करण्यासाठी आलेलं अपयश, पेट्रोल डिझेलचे वाढते भाव, या सर्व गोष्टीतून आंदोलन आम्ही 27ला देऊ. 29 तारखेला पक्षाच्या वतीने सकाळी 10 वाजता या पक्ष कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात आधुनिक पद्धतीचं आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनातून हा जिल्ह्यातला जो प्रक्षोभ आहे त्याच्या संदर्भातली वाचा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रश्नाचे उठवण्याचा प्रयत्न करू. अनेक कार्यकर्ते सामान्य आज पक्षामध्ये सक्रिय झाले. विशेषतः आजच्या बैठकीमध्ये तरुण फार मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेलं पाहायला मिळाले आणि त्यांना पद दिल्यानंतर त्यांनी आत्मविश्वास दाखवला की आम्ही पक्ष बांधण्याच्या संदर्भातली भूमिका घेऊ. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आम्ही जो ठेवलेला आहे, या आंदोलनातून सामान्य कार्यकर्त्याचं म्हणणं चर्चेत आलं की तुम्ही आता रस्त्यावरची लढाई खेळली पाहिजे. मला वाटतं की परवाच्या दिवशी आम्ही चंदगडला पण आणि त्या ठिकाणी नाशिकला कांद्याच्या संदर्भातून आंदोलन करतोय. महाराष्ट्रामध्ये आता आंदोलनं सुरू करू आणि लोकांच्यासाठी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला जबाबदार असलेल्या सरकारच्या विरुद्ध, हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा आंदोलन करू. मुंबईला काँग्रेस पक्षाच्या युवकांच्या वतीने, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवकच्या वतीने आंदोलन वगैरे देशभरावर झाले, राज्यावर आम्ही केलेली आहेत. मला वाटतं तिथे संबंधित असलेल्या मंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा देणं गरजेचं होतं. 3 विद्यार्थिनींनी आत्महत्या केलेल्या आहेत. सरकार हे निर्भिडलेलं आहे. ते कोणावरही चुकीच्या निर्णयाची जबाबदारी घेऊन राजीनामा घेणार नाही. हे देशात आणि राज्यात आम्ही पाहिलेलं आहे. उलट जे लोक अशा प्रकारची कामं करतायत त्यांना पक्षात घेऊन त्या ठिकाणी स्वच्छ केलं जातं. त्यामुळे भ्रष्टाचार, त्यानंतर अशा प्रकारच्या MPSCचे परीक्षेचे पेपर लीक होत आहेत. त्यानंतर पेपरामध्ये आता 11वीच्या परीक्षेच्या ॲडमिशनच्या सर्व्हर डाऊन झालेलं आहे. म्हणजे अनेक प्रश्न विद्यार्थी जीवनामध्ये आलेले आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे. येत्या काळामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने त्या जिल्ह्यातल्या बेरोजगार तरुणांचा औद्योगिक क्षेत्रामध्ये मोर्चा काढला जाईल आणि तिथल्या लोकांना तिथं प्राधान्य द्यावं यासाठी सुद्धा आम्ही आंदोलन घेतोय. नीट परीक्षेच्या बाबतीमध्ये संबंधित मंत्र्याचा राजीनामा हा देशाच्या पंतप्रधानांनी घेतला पाहिजे. तो घेत नसतील, ती जबाबदारी स्वीकारत नसतील तर त्या परीक्षा त्या पद्धतीने फोडल्या गेल्या. महाराष्ट्रातल्या अनेक तिथल्या अनेक लोकांची नावं इथं आलेली आहेत. काही कोचिंग क्लासच्या लोकांची नावं आलेली आहेत. पण पेपर हा दिल्लीमधून असतो. दिल्लीमध्ये पण हे कनेक्शन आहे का?
याचा खुलासा होणं गरजेचं आहे. आणि त्या विद्यार्थ्यांचा काय दोष, ज्यांनी 1 वर्ष 2 वर्ष या परीक्षेचा अभ्यास केलेला आहे, त्यांच्या असलेल्या या सर्वातून आता एक संशय असा यायला लागलेला आहे की नीट परीक्षेचा पेपर हा जर असाच फुटत असेल तर मग जी आता निवड होते त्या निवडामध्ये पारदर्शकता आहे का, याची आता खऱ्या अर्थाने चिंता व्यक्त केली आहे. विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली. सांगली साताराच्या याच्या अनुषंगाने एकूण आता या जर बघायला गेलं तर शिवसेना जो गट आहे, शिंदे गट आहे, त्यांच्याकडे 140 मत आहे. जो वाद झाला जिल्हा परिषदेचा त्यानंतर मग खरं तर आता राष्ट्रवादी त्यांच्याशी कुठलं संधान सांगणार आहे का, आणि महत्वाचं म्हणजे जो राग आहे बीजेपी आणि शिवसेनेमध्ये जो काही साताऱ्यामधला जो वाद आहे त्याचा कुठेतरी फायदा तुम्ही उठवणार आहात का? दुसरी गोष्ट, तुमच्या नावाची पण चर्चा कार्यकर्त्यांमधून आहे, तुम्ही विधान परिषदेला या आक्रमक चेहरा म्हणून तुमच्याकडे. आता विषय असा आहे की सध्या 16 ते 17 जागेच्या संदर्भामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. सध्याची परिस्थिती आमची बघता राज्यामध्ये फार मोठं यश येईल अशा प्रकारची परिस्थिती नाही. तरी सुद्धा उद्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्या आणि 27 तारखेला राज्याच्या महाविकास आघाडीच्या आम्ही प्रमुख नेते मंडळी बसतोय आणि त्याच्यावर चर्चा करून सगळी आकडेवारी समोर ठेवून कोणत्या पक्षाने कुठली जागा लढवायची याच्या संदर्भातला 2 दिवसात निर्णय घेऊन 27 तारखेला बैठक होईल आणि 1 तारखेपर्यंत फॉर्म भरायचं त्यावर चर्चा शेवटी होत असते. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सातारा आणि सांगलीच्या या निवडणुकीला सगळ्यांची माझी आहे बाळासाहेब पाटलांची चर्चा आणि लोकांच्या चर्चा आहे. मला वाटतं की सर्व मी अशा प्रकारचा चर्चा करताना परिस्थिती बघून मग अशा प्रकारचे निर्णय घेऊ आणि ती करत असताना महाविकास आघाडीला विश्वासात घेऊन करू. मला वाटतं तुम्ही जो प्रश्न विचारला, मला आता प्रश्न असा आहे की तो निर्णय कोणी घ्यायचा आहे. तो निर्णय आता शिवसेना शिंदे गटाने आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाने घ्यायचा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने सत्ता मिळवण्यासाठी माझं आजही म्हणणं आहे की त्यावेळेला महायुतीचा तिथं अध्यक्ष होत होता आणि सत्ता महायुतीचीच होत होती, परंतु शिंदे गटाला बाजूला ठेवलं, अजित गटाला बाजूला ठेवलं. हा तिथे केलेला जो प्रकार होता तो भाजपने त्यांना फसवलेला आहे. आम्ही नाही, आम्ही साथ दिली. आम्ही म्हणजे अजितदादांनी सांगितल्यानंतर आम्ही तिथं निवडणुकीला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना उभं केलं आम्ही तिथे. परंतु आता या सर्व परिस्थितीमध्ये काय करायचा हा निर्णय त्यांच्याकडे आहे. त्यांनी जर तशा प्रकारचा प्रतिसाद दिला तर राज्यामध्ये आम्ही त्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा हे घेऊ शकतो. परंतु त्यांची आता प्राथमिक चर्चा त्यांचीच चालू आहे. त्यांच्या जागेमध्ये एकमत होतंय का, त्यांना अपेक्षित असलेल्या जागा मिळतात का ते बघायचंय. जर त्यांना अपेक्षित असलेल्या जागा मिळत नसेल तर भाजप त्यांना दाबते असं मला वाटेल. मला वाटतं जर एखादा मित्र पक्ष दाबत असेल तर त्यांच्या बाजूला असलेले पक्ष त्यांना मदत करायची विचार करू शकतात, परंतु त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा. पण याचा जो महायुतीचा तिढा आहे तो आता शेवटी दिल्ली दरबारी घेऊन जावं लागलं नाही. आता इथे मग ऐकतच कोण त्यांचा, शेवटी न्याय मागायला त्यांना दिल्ली दरबारीच जावं लागतं. दिल्ली दरबारी जाऊन तिथं मग त्यांचं ऐकलं जातं, मग वरून सूचना येतात. माझं म्हणणं ऐकलं नाही तर आम्ही ऐकायला तयार आहोत. आता त्यांनी काय करायचा निर्णय त्यांनी ठरवायचा आहे. मला वाटतं सातारा सांगलीमध्ये जी प्रकार झालेला आहे आणि त्यावेळेला जी परिस्थिती झालेली आहे त्याचा विचार करून केला तर निश्चितपणाने सातारा सांगलीचा निकाल वेगळा लावू शकतो आणि तशी त्यांची मानसिकता असेल तर आम्ही चर्चा करू. मागणी किंवा इच्छुकांसाठी काय अर्ज आली किंवा तुम्हाला मागणी झालेली आहे? नाही, आता सातारा सांगलीचा निकाल वेगळा लावू शकतो आणि तशी त्यांची मानसिकता असेल तर आम्ही चर्चा करू. मागणी किंवा इच्छुकांसाठी काय अर्ज आली किंवा तुम्हाला मागणी झालेली आहे? नाही, आता असं आहे की प्राथमिक चर्चेमध्ये महाविकास आघाडीतल्या कोणी लढवायची ती जागा याची चर्चा उद्या मी जाणार आहे आणि 27ला ती बैठक होईल. त्यावेळेला या 3 जागा होत्या आपल्या सातारा सांगली आणि पदवीधर आहेत. त्यानंतर ह्या सगळ्या जागा ज्या आहेत यातून मागच्या वेळेला काँग्रेसने जागा लढवली होती, एक राष्ट्रवादीने 2 लढवल्या होत्या. मग ती चर्चा तशी होईल आणि तशा पद्धतीने चर्चा झाल्यानंतर आणखी काय निर्णय होईल तो आपण जाहीर करू. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी असा एक दावा केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 वर्षातच पाय उतरवतील. तुमचं काय म्हणणं? मी त्या दाव्याशी सहमत आहे, कारण सध्या लोकांमध्ये ज्या पद्धतीने एक प्रक्षोभ आहे, नाराजीचा सूर आहे. काय शेवटी पक्षप्रमुख असो, देशाचे प्रमुख असो,
त्या प्रमुखांनी देश चालवायचा असतो ते चालवताना जर व्यवस्थितपणे ते नियोजन म्हणजे मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा मनमोहन सिंगांनी अशी परिस्थिती ज्यावेळेला आली होती तेव्हा जनतेला कळून सुद्धा दिलं नव्हतं. अशा प्रकारचं शांत संयमी असलेल्या नेतृत्वाने ते करून दाखवलं होतं. आज खरी गरज जी आहे रुपयाचं झालेलं डॉलरच्या तुलनेमध्ये झालेलं मूल्यांकन आणि त्यामुळे वाढणारी महागाई एवढंच नव्हे तर आता जी पॉलिसी डिसिजन घेतली जाते ती पॉलिसीची डिसिजन सामान्य जनतेसाठी आहे का, युवकांसाठी आहे का याचा विचार करावा लागेल. काल लेबर कोड बिल मंजूर झालेलं आहे. किमान वेतन तुम्ही दिलेलं आहे परंतु कायम स्वरूपातल्या नोकरीची हमी नाही. या बाबतीत फार मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढणार आहे. एवढंच नव्हे तर काही योजना किंवा काही नियम काही कायदे केले जातात ते लोकांसाठी ऐवजी उद्योगपतीसाठी केले जातात अशा प्रकारची चर्चा सुद्धा आहे. आणि ज्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांचं कौतुक ज्यावेळेला पवार साहेबांनी केलं त्यावेळेला आमची अपेक्षा आहे की इतर राष्ट्राची सर्वांची संबंध चांगले ठेवून यातून मार्ग निघणं गरजेचं आहे. म्हणजे रशियाकडून किती तेल खरेदी करायचं या बाबतीमध्ये अमेरिकेकडून परवानगी घ्यायची असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. आपला देश जो आहे तो स्वाभिमानातला आणि स्वतंत्र आहे आणि आज जर लोकांना त्या परिणामाची झळ बसत असेल तर सगळी बंधनं बाजूला सोडून लोकांना महागाई किंवा लोकांना अपूर्ण तुटवडा होत असेल त्याची झळ जर सामान्य जनतेला आणि उद्योगधंद्या होत असेल तर त्याच्या बाबतीमध्ये स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला जर कुठं कमी पडत असेल तर हा जनतेमधला रोष हा 100% बाहेर येईल. आणि त्यामध्ये जर सरकार फेल्युअर झालं, आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे कर्जबाजारी आहे. सोन्याच्या बाबतीमधले काही जे वक्तृत्व केलं जातं पंतप्रधानांकडून काय वापर करायचा आहे, बाहेर फिरायला जाऊ नका, सोने खरेदी करू नका, अजून काहीतरी मला आज वेगळ्या पद्धतीची त्यांनी मागणी केलेली आहे. मला आता हळूहळू लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये जसं आव्हान केलं तसं होतं काही परिस्थिती आहे. मग त्यांच्यावर विश्वास आहे, त्या जनतेने विश्वास दिलेल्या 144 कोटी जनतेने तो विश्वास दाखवलेला आहे. तो जर घेण्यामध्ये जर देशाचे प्रमुख पंतप्रधान जे आहेत ते जर अपयशी होत असेल तर 1 वर्षानंतर ते पायउतार होऊ शकतात. अशा प्रकारचं वक्तृत्व ते केलेलं आहे. सध्या देशाची आणि परिस्थिती बघता मला वाटतं की त्यात बदल होऊ शकतो असं मला वाटतं. साहेब, काल कोरेगावमध्ये एक छापा कॉल सेंटरवर पडला आणि त्याच्यामध्ये बरंचसं अमेरिकेशी निगडीत काही गोष्टी उघडकीस आल्या आहेत. याबाबत काही स्थानिक लेवलला काही चर्चा आहे का काय तुमच्या? काल ही घटना घडल्यानंतर मी स्वतः पोलीस प्रमुखांशी बोललेलो आहे, एसपींशी बोललेलो आहे. तिथल्यानंतर मी माहिती घेतली. मला वाटतं की भारत आता अमेरिकेशी चर्चा करून म्हणजे त्यांची परवानगी घेतल्याशिवाय काय करत नाही असं सध्या चित्र आहे. या अमेरिकेच्यावर आपण एवढं अमेरिकेला रिस्पेक्ट किंवा घाबरतो असं म्हणतोय परंतु इथं अमेरिकेलाच घाबरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे कोरेगावमध्ये जी पद्धत झाली म्हणजे मात्रा म्हणून एक आहे त्या पद्धतीने ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असेल आणि ते सातारा जिल्ह्यातल्या आमच्या डिपार्टमेंटने LCBने वगैरे शोधून काढलं, त्यांचं कौतुक आहे. पण इतकं दिवस चालू असलेल्या ठिकाणी खाली स्थानिक पोलीस स्टेशन काय करत होतं त्यांचं यांना माहिती नाही का? रात्री आणि दिवसापर्यंत रात्री हा चालू व्हायचा आणि दिवसापर्यंत चालू व्हायचा. एकाच इमारतीमध्ये कोचिंग क्लास आहे, त्याचं उद्घाटन झालं होतं. असे बरेच प्रकार झालेले असताना त्याचे संशय पोलिसांना आला नव्हता का? मी मागेही सांगितलं, मी पोलिसांच्या विरोधात नाही, पण काही अधिकाऱ्यांनी अवैध पद्धतीच्या धंद्यांना प्राधान्य दिल्यामुळे काही ठिकाणी या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जातं आणि मग तिथं आपल्याला कोणतरी अभय देतो म्हणून अशा प्रकारचा व्यवसाय सुरू होतो का? ही पण चिंतेची बाब आहे. म्हणून मला वाटतं की या सर्व गोष्टीची सखोलपणे चौकशी करून याच्या पाठीशी कोण पाठबळ देत होतं का? त्याला अधिकाऱ्यांचा कोणाचा सपोर्ट होता का? कारण अख्ख्या सातारा जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात कुठं नाही काढलं, कोरेगाव शोधून का काढलं? तिथे असलेल्या माणसाने सांगितलं असेल तुम्ही इथं काढा, कोण काय करणार नाही, पोलीस डिपार्टमेंट काय करणार, असं तो शंका आली का? त्याचा विचार करून जे दोषी असतील कारवाई करणं गरजेचं आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचा पहिला प्रकार हा सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला आणि तुम्ही त्याची माहिती घेतली तर समोरच्या माणसाला तशा पद्धतीने दबाव टाकण्याचा किंवा त्याला ऑनलाईन गंडवण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्यासाठी मुंबईतल्या लोकांनी हे का शोधलं याच्या मुळामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही पण माहिती घेतोय, सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही तुम्हाला कल्पना देऊ. तेच कोरेगावमधूनच कोणाची तरी मदत झाल्याशिवाय हे सगळं झालेलं नाही. त्याच्या बाबतीत म्हणजे तुम्ही आता पोलीस प्रमुखांना काही
मी पोलीस प्रमुखांशी चर्चा केली. त्यामध्ये मी त्यांना विचारलं की जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामधलं हेच सेंटर का निवडलं किंवा हीच जागा का निवडली. हे निवडताना काहीतरी हे असेल, सातारा शहराच्या लगत असेल, पण किंवा कोणाला वाटलं असेल की काय नाही इथं करून घ्या, काय अडचण येणार नाही, म्हणून पोलीस प्रशासनाचा धाक असायला पाहिजे होता. माझं मागेही म्हणणं होतं की मागच्या वेळेला जे अधिकारी होते ते पूर्णपणाने, आजही जबाबदारी म्हणतो, मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलत नसतो, प्रशासनाच्या विरोधात बोलत नसतो. मग एखादा चुकीचा अधिकारी आला तर काय होतं. आता मी सांगितलं, परवाच्या दिवशी 17 वर्ष झालेल्या मुलीचं अपहरण झालं होतं, अशी तक्रार तिच्या आईवडिलांनी केली. ते सैनिक होते, निवृत्त सैनिक. त्या अधिकाऱ्यांनी बदली केली, सुट्टी केली. त्यानंतर ती मुलगी सापडली, तिला पोलिसांनी काय शोधून आणलं. म्हणजे 3 केसेस अशा झाल्या. एका बाजूला आपण कायदा नाबालिक असलेल्या मुलींच्या बाबतीमध्ये करतो आणि त्याला जर प्रशासनाने पाठिंबा देतो तर त्याचं काय प्रत्यंतर होतं ते बघितलं. अवैध धंदे प्रचंड त्या काळात, आणि तेच अधिकारी आता साताऱ्यामध्ये कुठेतरी मला दुसरीकडे संधी मिळावी, आणि बरं त्यांची बदली पण नाही केली. मी सभागृहात विषय मांडला, ते काय माझे दुश्मन नाही, परंतु सभागृहामध्ये विषय मांडल्यानंतर त्याची बदली नाही, ते आता रजेवर गेलेले आहेत दीर्घ मुदतीच्या. त्यांची कधी मुदत संपते ते मी त्याच्यावर बघू नये, वाट बघू नये. परंतु मला वाटतं की असे अधिकारी जेव्हा असते तेव्हा कायदा सुव्यवस्था निर्माण होतो, आणि त्याचे नवीन SP आलेले आहेत, चांगले आहेत, आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की चुकीच्या पद्धतीने जे चाललंय त्याला त्यांनी बंधन घालावं, म्हणजे कायदा सुव्यवस्था इथं राहील. सातारा जिल्ह्यामध्ये कधी नव्हती एवढी गुन्हेगारीची वाढ मागच्या 1 वर्षामध्ये झालेली आहे. मी तुम्हाला रिपोर्ट सकट दिलेला आहे. याचा अर्थ होता की पोलिसांची भीती किंवा पोलिसांचं सहकार्य असल्याशिवाय आपल्याकडे कोयता गँग आली, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम वाढले, आपल्याकडं चालत्या रेल्वेमध्ये लुटालुटीचा प्रकार झाला. हा सातारा जिल्ह्यात कधी होता का? त्याला 2 कारणं आहेत. एक तर लोकांना नोकऱ्या नाहीत, लोकांना पैसे नाहीत, म्हणून हे व्यवसाय करायला लागले आणि अशा प्रकारचा चोरीचा प्रकार होतोय, किंवा मग कायदा सुव्यवस्थेची भीती राहिली आहे. नवीन SP फार चांगल्या प्रकारचे हा कायदा सुव्यवस्था राखतील, राजकारणात विरहित राहतील असा मला विश्वास आहे, मला ती अपेक्षा आहे. म्हणून मी बोललो की हीच जागा का निवडली, त्याच्यामागे मी पण शोध घेतोय. माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना होईल.